हाळे पिंपळवंडी गटाच्या पिंपरी पेंढार येथील पोटेमळ्यातील ग्रामस्थ व महिलांनी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विजय कोऱ्हाडे यांना पाठिंबा दर्शवला आहे। उच्च शिक्षित तरुण असल्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत आणि विजय कोऱ्हाडे यांच्या सोबत राहू, त्याचबरोबर पंचायत समितीला असलेले उमेदवार यांना देखील आम्ही मतदान करू, अशा प्रकारचा शब्द या ठिकाणच्या मतदारांनी विजय कोऱ्हाडे यांना दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, पिंगळा टाइम्स, पिंपरी पेंढार। तुम्ही याचं काढलं का अंदाज बजेट किती? नाही आता तुम्ही म्हटले मी तोडले जाऊन काही तसं नाही म्हणले, माझं याचं होतं तुम्ही याचा एकूण आपल्याला किती खर्च होऊ शकतो? त्याला आता ते किती याच्यावर बसतील त्याच्यावर हे मला काय तरी 770 राहावं लागतं। हा म्हणजे 2 लाख रुपये काही जे असेल ते बघ ते किती वेळ लागेल त्याच्या आपण काय अंदाज नाही काढला त्याचा। ते बघायचं आमच्या तेवढं सॉल्व करा म्हटलं काय प्रॉब्लेम आपण जाऊ आमच्या बघितलं तुम्ही घेऊन गेल ते सगळ्यांना नाही त्यांना विचार ना का काय ना माहिती त्यांना रोज इथं सगळं उरकलं की मी संध्याकाळी वाढ ऐकून असते सगळ्यांना निघून सगळ्या मनोभावी सगळ्यांचं दर्शन। एकच गाडी पिंपरीतली मला त्रास झाला त्या बायांनी मला वाट लागायची काय ते गाडी रस्ता अडकला तर काय करा आपण त्याचं जे पाणी आहे ना पोटेमाळा बरं का, अच्छा पिंपरीचा पोटेमाळा आहे आणि हे सगळे लोक प्रेमापोटी त्यांनी आपलं बोलवले बरोबर। यांच्याशी बोला, ह्यांचा अनुभव चांगला आहे। तर काय परिस्थिती राहील झडपीला? काय असं आता तेवढ्या गावामध्ये काय राहिली परिस्थिती माहीत नाही, पण ह्या सगळ्या माझ्या पाठीमागे आहे मला त्यांनी निवडणुकीला पण विजय कोऱ्हाडेंनाच पाठिंबा का बरं? काय त्याचं कारण काय नेमकं? ते एक क्वालिफाईड म्हणजे व्यक्तिमत्व आहे आणि धडाडीचे उमेदवार आहेत, ते परखडपणे बोलू शकतात, शिक्षण वगैरे त्यांचं चांगलं आहे, जिल्हा परिषदेकडून निधी आणू शकतात, त्यासाठी त्यांना आमचा पाठिंबा आहे। ताई तुमचं काय नाव? भामाबाई चंद्रकांत पोटे। पोटे। कोणाला पाठिंबा? दादांना। विजय दादांना? हां विजय दादा। मावशी तुमचं काय नाव? छाया पोटे। कोणाला पाठिंबा? विजय दादा। विजय दादांनाच। मावशी बरं आहे का? इकडे बिबट्या वगैरे आहे का? आहे का? बिबट्याची भीती वाटत नाही का? काळजी पण घ्या। बरं बरं। आता कोणाला पाठिंबा? दादांना। याच दादांना। आजी तुमचं काय नाव? गोरडे। किती वय तुमचं? वय काय आता सांगते ना, एवढ्या उशिरा इकडे आले? मग आता काय करायचं तुमच्यासाठी पाठिंबा देणे अच्छा, दादांना पाठिंबा द्यायला? काय म्हणजे विजय कोऱ्हाडे जिंदाबाद। जिंदाबाद। तर काय विजय कोऱ्हाडे जिंदाबाद का? हो अगदी मनापासून। मंडळी काय तुमचं काय निर्णय? झेडपीला विजय कोराडे घड्याळ घड्याळ सगळे आम्ही सगळी घड्याळवाली। अच्छा घड्याळाचे काय सगळे? बरं बरं बरं। शरद पवारांची माणसे। अच्छा शरद पवार, अजित पवार। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाले आहे, त्यामुळे सर्व महाराष्ट्रावर शोकाकुल पसरलेला आहे। दादा आपल्यातून एक परखड व्यक्तिमत्व निघून गेलेलं आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटतं जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता यावी, त्यानिमित्त विजय कोऱ्हाडे आणि काकडे यांना आम्ही सत्तेत आणू अशी मी ग्वाही देते आणि आम्ही सर्व महिला दादांच्या पाठीशी आहेत। तुला निवडून ज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मृत्यू झाला, खरोखर दादांनी जायला नको होतं, कारण त्यांना महाराष्ट्र राज्याला त्यांची खूप गरज होती। त्यांनी गोरगरिबांसाठी खूप काही केलं। त्यांनी असं
अचानक जायला नको होतं, कारण आमच्या लाडकी बहीण योजना महिलांसाठी त्यांनी खूप काही केलं. दादांनी लहान मुलांसाठी, मुलींसाठी कॉलेज, शिक्षण संस्था खूप काही असं करून ठेवलं. आणि त्यातून मला असं वाटतं की ॲडव्होकेट विजय कुऱ्हाडे आणि नितीन काकडे यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करावा, आणि विजय होणार हा वादा नक्की आहे. बुधवार दिनांक 28/1/2026 रोजी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये दुःखद असं निधन झालं. या निधनानं अख्खा महाराष्ट्र नव्हे तर आपला देश हळहळला. दादांचं हे अचानक जाणं काही मनाला पटत नाही, पण घटना ही सत्य आहे. आणि त्यांना मला वाटतं शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आपण या ठिकाणी विजय कुऱ्हाडे आणि नितेश भाऊ काकडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचे, आणि हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरेल. मी आमचा पोटेमाळा आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून देऊ अशी नम्र विनंती करतो, आणि हीच खऱ्या अर्थाने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. तर ही भूमिका तुमची एकट्याची का सगळ्यांची? सर्वांतर्फे. तर दादा म्हणाले हे बरोबर आहे. एकदम बरोबर आहे. मला आमचे पिंपरी पेंढर गाव हे माननीय शरदचंद्री पवार साहेबांच्याबरोबर, अजितदादांबरोबर नेहमीच सदैव राहिलेलं आहे, आणि इथून पुढेही राहील. हीच खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली ठरेल. रामकृष्ण हरी. वाणीसाहेब, खरं तर रात्रीचे आत्ता 11 वाजले, पावणे 11 वाजले, आणि ह्या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी बसून होत्या. हे सगळे पोटे मंडळी आमचे पिंपरी पेंढर गावचे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी बसून आहेत. त्यांनी मला फोन केला 9 वाजता की सर आम्ही सगळे बसलो येतो मळ्यामध्ये, तुम्ही या. आणि मी या ठिकाणी आलो तर एक सगळ्यांच्या मध्ये एक दुःखाचं सावट पसरलेलं, कारण त्याला परिस्थिती अशी होती की आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेबांचं दुःखद असं निधन या महाराष्ट्राला चटका लावून गेलं. आणि सगळे लोक आपण हळूहळू की आपल्या कुटुंबातला एक कुटुंबप्रमुख गेल्याची भावना सगळ्यांच्या मनामध्ये मला या ठिकाणी दिसली. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की सर आमचा निर्णय झालेला आहे, तुमचं जे काही प्रशासनातला अनुभव आहे, काम करायला तडफ आहे, नितेश भाऊचं सुद्धा एक तरुण ग्रामपंचायत सदस्य म्हणून जे काही काम आहे त्याचं अवलोकन आम्ही केल्याच्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे या गटाचा, या भागाचा, या गणाचा विकास करू शकता, तुमच्याकडे एक चांगलं व्हिजन आहे. म्हणून आम्ही याच्यामध्ये अजितदादा पवार साहेबांना श्रद्धांजली व्हायची असेल तर काय करावं, तर दादांचं जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणण्याचं स्वप्न आहे जिल्हा परिषदेमध्ये, ते पूर्ण करण्याकरता घरळ या चिन्हावरती आम्ही बटन दाबून जे उमेदवार आहेत, तुम्ही स्वतः त्या निवडणूक लढवत आहेत, तुम्हाला मताधिक्यानं आम्ही निवडून आणू अशी या ठिकाणी ग्वाही देण्याकरता लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. पण त्यांना मी संवाद साधल्यानंतर या ठिकाणी समस्या जाणून घेतल्या की या सगळ्या कष्ट करणाऱ्या शेतामध्ये काम करणाऱ्या माता भगिनी आहे, सगळे आमचे तरुण वर्ग आहे, आमचे या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, यांच्या काय समस्या आहेत, या ठिकाणी जी काही पायाभूत सुविधांची निर्मिती व्हायला पाहिजे, यांना रस्ता असेल, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, इथे काही निवाराचे शेड असतील, या सगळ्या गोष्टी इथं अजून थोडासा भाग वंचित आहे. आणि या वंचित भागासाठी या ठिकाणी समन्यायी बुद्धीनं विकासाचं धोरण आखणं अत्यंत आवश्यक आहे. पिंपरी पेंढर हे गाव आदर्श ग्राम म्हणून ओळखलं जातं. स्वर्गीय किशोर बेटेकरांची ही कर्मभूमी आणि या कुटुंबाचा फार मोठा वारसा या गावाला आहे. त्यामुळं अनेक समाजधोरण माणसं या गावामध्ये आहेत. या गावाच्या एकूण जडणघडणीमध्ये यांचं योगदान आहे. त्यामध्ये आम्हालाही त्या ठिकाणी काम करता येईल, योगदान देता येईल, ही भावना आमच्या मनामध्ये आहे. त्यामुळे आम्ही यांना अभिवचन या निमित्तानं दिलेलं आहे की तुम्ही या भावना आम्हाला निवडून देतात, त्या भावनेला आम्ही जागून प्रामाणिकपणाने या ठिकाणी तुमची सेवा करू, आणि नक्कीच तुम्हाला काही आमचं चुकलं तर कान धरण्याचा अधिकार राहील. आणि ही भावना आम्ही या निमित्ताने व्यक्त केलेली आहे. या सगळ्यांचा, या पोटे मंडळींचा सगळ्यांचा पाठिंबा आमच्या पाठिंबा या निमित्तानं आहे. ही भावना आम्हाला अत्यंत महत्त्वाची वाटते. या सगळ्यांच्या ऋणातून आम्ही आयुष्यात कधी उतरे होणार नाही. येत्या निवडणुकीमध्ये ही आम्हाला अनेक मतं निवडून द्यायचं अभिवचन या निमित्तानं देत आहेत. ही भावना आमच्या मनामध्ये फार मोलाची आणि महत्त्वाची आहे. सगळ्यांचं या ठिकाणी मी म्हणजे आभार व्यक्त करतो की आपण इतकं रात्री आम्हाला बोलवलं, ते अभिवचन दिलं, आणि त्या सगळ्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही ही भावना निमित्ताने व्यक्त करतो. आणि आदरणीय दादांना अगदी धड अंतकरणानं या ठिकाणी पुनश्च एकदा भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो की दादांसारखं नेतृत्व या महाराष्ट्राला पुन्हा मिळेल का नाही मिळेल, मला वाटतं हा प्रश्न आहे.
कारण इतका मोठा नेता, धरडेचा नेता आपल्याकडून आज गेला. फार मोठी हानी आपल्या तालुक्याची, आपल्या जिल्ह्याची, आपल्या राज्याची या निमित्ताने मराठी माणसाची झालेली आहे. पोकळी भरून येणं अशक्य आहे. उद्या आदरणीय आपल्या सुनेत्राताई पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा संपन्न होतो आहे. पण त्याला सोहळा का म्हणावं? कारण आज त्या माऊलीचं कुंकू त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि ती महाराष्ट्रासाठी पुढे येते आणि राज्यामध्ये पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या कार्यभार हातामध्ये घेत आहेत. आणि नक्कीच त्यांचा कौटुंबिक या जो काही त्यांचा जो वारसा आहे जनसेवेचा पवार कुटुंबांचा तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या कर्तृत्वाला आपण नक्कीच पुढच्या काळामध्ये सलाम करू, त्यांना शुभेच्छा देऊ. पण एकीकडं त्या जरी उपमुख्यमंत्री होत असल्या तरी दादांचं जाणं हे फार वेदनादायक, क्लेशदायक आहे. दादांना साऱ्यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. दादा परत या, दादा परत या. तुम्हाला समाजाला, महाराष्ट्राला तुमची खूप खूप गरज आहे. दादा पुन्हा पुन्हा या, आम्ही तुमची वाट पाहत आहे. दादा पुन्हा पुन्हा या, आम्ही तुमची वाट पाहत आहे. ज्यावेळेस विमानात बसले होते त्यावेळेस ते बाहेर पाहत होते. त्यांचं दृश्य पाहताना डोळ्यामध्ये पाणी होतं. म्हणजे व्हिडिओ पाहिला त्यांचा त्यावेळेस म्हणजे वाईट प्रसंग घडला आणि असं नको व्हायला होतं. कुणी पण लहान मुलांनी पाहिला जरी व्हिडिओ तरी तो रडू शकेल. ह्याचा पुन्हा होऊ शकणार नाही आणि होणार पण नाही. कारण महाराष्ट्र राज्याला त्यांची खूप खूप गरज होती आणि ते आता पुन्हा असा वारसा कोण चालवेल ते माहीत नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.